साहित्य संमेलनांनी महाराष्ट्रासाठी अभिजात मराठीचा जेवढा म्हणून प्रसार, प्रचार, संवर्धन, उद्घोष करता येईल तेवढा प्रत्येक व्यासपीठावरनं केला पाहिजे. हे त्यांचं प्रथम कर्तव्य. 100व्या संमेलन वेस आहे आणि ती वेस ओलांडून आता पलीकडे गेलं पाहिजे असं मला वाटतं. परंपरांचं फार अवडंबर नाही मानलं गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते मी ठामपणे माझ्या सहकाऱ्यांपासून सगळ्यांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो की खूप परंपरांच्या जोखडामध्ये कधी साहित्य हे कायम प्रवाहीच होतं, ते कधी परंपरांच्या चौकटात अडकलं नाही. अनेक साहित्यिक ज्या आता परंपरा पाळल्या पाहिजेत म्हणणारे त्यांनी कित्येक वेळेला परंपरा मोडलेल्या आहेत. तर मग एक आपण कुठल्या तरी परंपरांच्या विचारांच्या चौकटीमध्ये, परंपरांच्या चौकटीत फार बंदी होऊ नये असं मला वाटतं. इकडं तुम्ही म्हणता साहित्य हे विविध प्रवाहांचं एकत्रित खळाळतं, हे आहे, अमुक आहे, तमुक आहे. परिसंवादात तर मोठी मोठी भाषणं करतात लंबी चौडी, पण ज्यावेळेला दुसरा खळाळता प्रवाह यायला लागतो तुमच्या ह्याच्यात, त्यावेळेला तुमची पंचायत का होते? त्यावेळेला तुम्हाला वातावरण गढूळ झाल्यासारखं का वाटतं? तुम्ही त्यांना सामील करून घ्या ना. तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐका ना. म्हणजे मी नेहमी म्हणतो साहित्यिक फक्त तुम्हीच, आम्ही जे लिहितो ते साहित्य नाही, असं कसं होईल? नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. महा MTB मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र हा नेहमीच सांस्कृतिक दृष्ट्या राष्ट्राला विचार देणारं राज्य म्हणून कायमच पुढे आलेला आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातल्या ज्या संस्था आहेत त्यांनी प्रबोधनाचं एक पर्व महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांच्या मनामध्ये रुजवलं. त्यातलीच एक महत्वाची संस्था म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषद नेहमीच चर्चेत येत असते, परंतु त्या पलीकडे जाऊन 100 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचा वारसा नेणारी ही संस्था एक व्यापक विचार आता आपल्याला देताना आपल्याला दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण गप्पा मारणार आहोत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, प्रख्यात लेखक, प्रख्यात अभिनेते तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे संचालक योगेश सोमणजी यांच्याशी. सर, आपलं महा MTB मध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सुरुवातीला या सगळ्या सांस्कृतिक अवकाशाला थेट भेटण्याच्या आधी मला आनंद डोहबद्दल आपल्याला विचारायचं आहे की इतक्या मोठ्या संख्येने लोकांचं प्रेम या सादरीकरणाला मिळतंय आणि संत तुकारामांचा विचार या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. एक कलाकार म्हणून आपली अभिव्यक्ती काय आहे, आपल्याला कसं वाटतंय आता? मला आनंद डोहोच्या सादरीकरणाच्या बाबतीत नेहमीच हे म्हणावं असं वाटतं की माझे सद्गुरू, जे की या नाटकाचे दिग्दर्शक सुद्धा आहेत, ते मला असं सांगतात की ही माझ्या साधनेची पुढची पायरी आहे. म्हणजे अध्यात्म विषय, आध्यात्मिक साधना हे माझ्या आयुष्यात साधारण 2003-2004 जेव्हा सद्गुरू माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून सुरू झाली. ध्यानधारणा असेल, काही वाचन असेल, आणि मग त्याची ही पुढची पायरी एक नट म्हणून माझ्याकडनं काय साधना करून घेतली जाते. तर मला असं वाटतं की तुकाराम महाराजांचे भक्ती मार्गावरचे विचार, पांडुरंगाच्या ईश्वराविषयक विचार, हे सगळे आनंद डोहोमधनं सादर होतात आणि लोकांना ते भावतात. कारण माझ्या मते ते खूप थेटपणाने एक अनुभूती लोकांना देतात. आम्ही नेहमी त्या नाटकाच्या बाबतीत असं म्हणतो की हा केवळ नाट्यानुभव नाही, तर ही अनुभूती आहे आणि आनंद डोहोचं आतापर्यंत ती अनुभूती सगळ्यांना मिळाली आणि म्हणूनच अलोट प्रेम गेले 10 वर्ष त्या नाट्यप्रयोगाला मिळत आहे. सर, आपण याआधी आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून आम्ही बघतच असतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची आपण भूमिका साकारली. त्याच्या आधी सुद्धा 4 दशकांहून अधिक काळ आपला वावर चित्रपट सृष्टीमध्ये आणि मालिकांमध्ये किंवा रंगभूमीवरती राहिलेला आहे. भूमिका आपल्याला काय देतात? भूमिका मला त्या वेळेच्या त्या व्यक्तिमत्वांची त्यांचे जे विचार असतात ते मला एकतर बरेचदा आतापर्यंत असं झालंय की त्या विचारांचा मागोवा घेत असताना ते विचार मला पटतात म्हणूनच आपण मागोवा घेतो. त्यामुळे मला त्या विचारांनी समृद्ध तर मी नक्की होतोच. म्हणजे माझ्या कायिक, वाचिक सर्व प्रकारच्या सादरीकरणाला त्या भूमिकांचा अभ्यास नेहमीच उपयोगी पडत आलेला आहे. शिवाय विचारदृष्ट्या सुद्धा समृद्ध करण्याचं काम त्या भूमिकांनी केलेलं आहे. मग ते तुकाराम महाराज असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, त्याच्यानंतर मी शिवाजी महाराजांची भूमिका श्रीमान योगीमध्ये केलेली होती, ती भूमिका असेल, किंवा लोकमान्य टिळकांवरती काही एकल नाट्य करायचं ते असेल, अशा अनेक भूमिका, चाणक्य विष्णुगुप्तची भूमिका केलेली होती. त्यांनी मला वेळोवेळी विचारांनी समृद्ध केलेलंच आहे आणि मला
त्याच्या अवतीभोवती त्यावेळेचं असलेलं सामाजिक आणि ऐतिहासिक आकलन सुद्धा झालेलं आहे. म्हणजे इतिहासाचं आकलन, तो जाणून घ्यायची उत्सुकता, हे सगळं त्या भूमिकांमुळे मला मिळालं. तसा माझा अभ्यासही त्यामुळे होत गेला असं मला वाटतं. सर, आता जरा महाराष्ट्र साहित्य परिषद या विषयाकडे आपण बोलूयात. मसापची निवडणूक झाली पुण्यामध्ये आणि आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 100वे हो. आपल्या कारकिर्दीमध्ये पार पडणार आहे. तर काय भावना आहेत सर? संमिश्र भावना आहेत. कुठलीही निवडणूक आपण जिंकलो आणि एखाद्या अतिशय महत्त्वाच्या, की ज्याच्याकडे मराठी सारस्वताचं लक्ष आहे, अशा एका पदावर आपण सगळ्या मतदारांच्या शुभेच्छांमुळे येऊन बसलेलो असताना आनंद होणं स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे त्या जबाबदारीचं दडपणही आहे. मी दडपण घेत नाही ही गोष्ट वेगळी, पण ज्याला आपण चांगल्या अर्थी दडपण, की आपल्याकडून काही वावगं घडता कामा नये, आपल्याकडून काही चूक होता कामा नये. शेवटी मतभेद असू शकतात, पण काही चुकीचंच घडलं आहे असं होऊ नये, ही जबाबदारी पण असते. सो त्यामुळे त्या जबाबदारीचं नाही म्हटलं तरी थोडं दडपण असतं. दुसरी गोष्ट, हे प्रशासकीय पण पद आहे. म्हणजे अनेक गोष्टी, अनेक निर्णय हे प्रशासकीय सुद्धा त्यातले आहेत, ज्याचा मला तसा थेट कामाचा अनुभव नव्हता, की बाबा मी शून्यातनं काही आधी छोट्या पदावरनं करत करत तिथपर्यंत आलोय, किंवा साहित्य परिषदेच्या इतर कुठल्या कामकाजामध्ये मी आधी सहभागी होतो. तर तसं नाही. आजीव सदस्य म्हणून आणि काही वेळेला नाटकाच्या संदर्भातल्या काही ॲक्टिव्हिटीज सोडल्या तर माझा साहित्य परिषदेशी थेट इतक्या मोठ्या पदावर किंवा जबाबदारी घेण्याचा अनुभवही नव्हता. त्यामुळं ते शिकण्यामध्येही थोडा आत्ता मला वेळ जातो आहे. सो संमिश्र भावना आहे, पण एक विश्वास नक्की आहे की एवढ्या लोकांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत आणि इतकं मोठं काम आता आपल्या पुढे आहे, तर आपण ते छान पद्धतीने लीलया करू असं मला वाटतं. सर, एका बाजूला नाटकामध्ये जसं असतं की एक प्रेक्षकांची म्हणून भूमिका असते आणि एक कलाकार म्हणून त्याच्या सादरीकरणाची एक भूमिका असते. तसं आता महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये तुम्ही एक अलीकडे होतात, पण आता पलीकडे आहात. तर हा जो बदल आहे, हा बदल तुम्हाला कसा वाटतो? मला तो बदल खूप चांगल्याने, की जेव्हा मी पलीकडे होतो त्यावेळेला काही अपेक्षा आणि काही काही मनामध्ये स्वप्न होती, काही उद्दिष्ट होती. आता जेव्हा मी अलीकडे आलेलो आहे त्यावेळेला ती सगळी स्वप्न घेऊन आलेलो आहे, किंवा कामांचे जे काय करायचंय ते काही उद्दिष्ट घेऊन आलेलो आहे. ते करण्यासाठी मला या पदाचा माझ्या सहकाऱ्यांसोबत सगळ्यांचा मला उपयोग करून घेता येणार आहे आणि आम्ही सांघिक भावनेने ते काम करू असं मला वाटतं. सर, यावर्षीचं साहित्य संमेलन पुण्यामध्ये होत आहे. यावर्षीचं साहित्य संमेलन विशेष असणार आहे. कुठल्या नवीन संकल्पना आपला राबवायचा मानस आहे या साहित्य संमेलनात? माझं स्वतःचं मी सांगू का, मला स्वतःला कदाचित हे खूप धाष्ट्याचं बोलणं होईल, की ही वेस आहे, 100वे संमेलन ही वेस आहे आणि ती वेस ओलांडून आता पलीकडे गेलं पाहिजे असं मला वाटतं. परंपरांचं फार अवडंबर नाही मानलं गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते मी ठामपणे माझ्या सहकाऱ्यांपासून सगळ्यांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो, की खूप परंपरांच्या जोखडामध्ये, अरे कधी साहित्य हे कायम प्रवाहीच होतं, ते कधी परंपरांच्या चौकटात अडकलं नाही. अनेक साहित्यिक जे आता परंपरा पाळल्या पाहिजेत म्हणणारे, त्यांनी कित्येक वेळेला परंपरा मोडलेल्या आहेत. तर मग एक आपण कुठल्या तरी परंपरांच्या विचारांच्या चौकटीमध्ये, परंपरांच्या चौकटीत फार बंदी होऊ नये असं मला वाटतं आणि ते जास्तीत जास्त प्रवाही होण्याचा मी प्रयत्न करणार आहे. संमेलनाचं संपूर्ण डिझाईन हे तशाच पद्धतीने व्हावं असं मला वाटतं. म्हणजे अगदी साधं आहे. मला असं वाटतं की मराठीच्या आत्तापर्यंत अभ्यासलेल्या ह्याच्याप्रमाणे जवळजवळ 225च्या पुढे बोलीभाषा आहेत. ज्या बोलीभाषांपैकी 100 ते 125 बोलीभाषांपर्यंत आपण पोचलेलो आहोत. हे मी नाही, मराठी भाषा विभाग जो आपला आहे त्या विभागाने केलेल्या अभ्यासाच्या याने मी तुम्हाला सांगतो आहे. सो या बोलीभाषांचं प्रातिनिधिक स्वरूपात या संमेलनात काही होणार आहे की नाही, का फक्त कागदावर लिहिलेलंच साहित्य असणार आहे? मग जर त्याच्या पाठीमागे आपण गेलो तर साहित्य मुळात बोलीभाषेतनं तयार झालं. बोलीभाषेतले विचार, मनामध्येही येणारे विचार, मग ते बऱ्याचदा बोलीभाषेतच येत असणार ज्याच्या त्याच्या.
त्याचं प्रकटन प्रमाणित भाषेमध्ये झालेलं असेल जेव्हा ते कागदावर उतरवलं असेल. पण तरी त्या सगळ्याचं मूळ हे बोलीभाषा आहे, वाङ्मय. ह्या वाङ्मयमध्येच वाचिकता आहे, वाङ्मयमध्येच. सो आपण त्या वाचिक भाषेपर्यंत, वाचल्या जाणाऱ्या, बोलल्या जाणाऱ्या भाषेपर्यंत, संवाद साधला जाणाऱ्या भाषेपर्यंत, माणसामधला आपण पोचणार आहोत की नाही, किंवा त्यालाही एक मोठा प्लॅटफॉर्म, व्यासपीठ हे संमेलनामध्ये मिळालं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. सो आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. म्हणजे मला माझ्या दृष्टीने उद्घाटन सत्रातली भाषणं, प्रमुख पाहुणे हे तर नेहमीची येतो मग पावसाळा ह्याप्रमाणे हे होणारच आहे. पण मी माझ्याकडनं कशाला जास्त हे देईन, महत्त्व देईन, तर त्यातली 2 ते 3 उद्दिष्ट आहेत. एक, मी महाराष्ट्रातल्या या सगळ्या बोलीभाषांपर्यंत, जर 100 बोलीभाषांपर्यंत आपण पोचलो आहे तर 100-125, तर मला असं वाटतं की 100-125 बोलीभाषांच्या प्रतिनिधींपर्यंत त्याचं काही ना काहीतरी मूर्त स्वरूप हे या संमेलनाच्या निमित्तानं संमेलनाच्या परिसरामध्ये प्रकट व्हायला पाहिजे. ते नवीन कदाचित तांत्रिकतेच्या ह्याने आम्ही लोकांपर्यंत आणू, पण काहीतरी त्याच्यावरती त्या 3 दिवसात 4 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात ते लोकांपर्यंत ती बोलीभाषा आली पाहिजे. ती बोलीभाषा बोलणाऱ्यांचं तिथे प्रतिनिधित्व आलं पाहिजे. त्या बोलीभाषेवर अभ्यास करणारे तिथे बोलले पाहिजे, हे माझ्याकडनं राहणार आहे. दुसरं, मला असं वाटतं की तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यासाठी आम्ही नांदी 100व्या साहित्य संमेलनाची अशा 99 नांद्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे 99 एकदिवसीय संमेलनं. मग आता त्यातली जवळजवळ 50 शहरांमधनं आत्तापर्यंतची 99 संमेलन झालेली आहेत. त्यामुळे त्या 50 शहरांमध्ये तर ही होतीलच. शिवाय परदेशातली जी महाराष्ट्र मंडळं आहेत त्यांच्यापैकी कोणी जे इच्छुक असतील त्या ठिकाणी काही संमेलनं होतील, आणि काही इतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखा जिथे आहेत त्या शाखा घेतील. मग त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक कथालेखकांना, कवींना हा जास्तीत जास्त सहभाग कसा करून घेता येईल हा प्रयत्न केला जाईल. आणि ही नांदी आणि निमंत्रण असणार आहे महामंडळाचं की तुम्ही 100व्या साहित्य संमेलनाला या. सो अशा पद्धतीने तो एक अख्खा उपक्रम राबवणार आहोत, आणि ज्याचा व्यवस्थित डॉक्युमेंटेड डाटा असेल आपल्याकडे की किती लोकांपर्यंत आपण पोचलो, काय झालं, हे सगळं. आणि तिसरं, मला स्वतःला असं वाटतं की लहान मुलांना मराठी भाषा वाचण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न करणं आता गरजेचं आहे. म्हणजे जे म्हणलो की आता आपण वेशीपर्यंत, आता आपण वेस उघडूयात, आपण आणखीन त्याच्यामध्ये लोकांना हे केलं पाहिजे किंवा परंपरांच्या चौकटा मोडल्या पाहिजेत असं मला वाटतं. तर मी स्वतः साहित्य परिषदेचा आणि महामंडळाचा अध्यक्ष म्हणून म्हटलो तसं की तिथले जे काय प्रोटोकॉलनुसार जे पदावरचं असेल ते सगळं करीन, पण माझं वैयक्तिक लक्ष हे बालसाहित्याकडे आणि बालसाहित्य वाचणाऱ्या बालांकडे असेल. नुसतं साहित्य छापून कदाचित जास्त या निमित्ताने मोठं एक हे तयार होईल, ते वाचणाऱ्यांची संख्या कशी होईल, आणि त्यांनी आज जर वय वर्ष 10 पासनं 16 पर्यंतची मुलं खूप संख्येने आजच्या संमेलनाला आली तर 125 संमेलन किंवा हे त्यांच्या हातात असेल, आणि ते असं म्हणू शकतील की 100व्या संमेलनाचे आम्ही साक्षीदार होतो. अशा पद्धतीचं ते संमेलन घडावं असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे युवक आणि बालसाहित्य हा एक महत्वाचा घटक आपण या निमित्ताने याला स्पर्श करणार आहोत. पण यावेळेच्या संमेलनामध्ये बोलीभाषांपर्यंत पोहोचणं, म्हणजे साहित्य संमेलन बोलीभाषांपर्यंत पोहोचणार आहे, हा एक मला असं वाटतं की महत्वाचा घटक या निमित्ताने आहे. सर, आता याच्या थोड्या राजकीय अवकाशाकडे मला यायचं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद असेल किंवा कुठली इतर साहित्य संस्था असेल, ते आणि राजकारण या 2 गोष्टी वेगळ्या नाहीयेत असंच आता आपल्याला वातावरण बघायला मिळते. या संदर्भात तुमचं याच्यावरती म्हणणं नेमकं काय, की बाबा हे जे सगळं राजकारण या निमित्ताने सातत्याने पुढे येत असतं आणि ते अगदी 100 वर्षांपासून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, त्याच्यावर आपलं मत काय असेल? नाही, मी तर एक समाजातला एक भाग आहे. समाजातल्या एका संस्थेमधला मी एक प्रमुख पदाधिकारी आहे, आणि मी इथल्या सर्व सामाजिक राजकीय चळवळींमध्ये माझ्या विचारांनी माझ्या परीने मी कायम सहभागी होत असतो. कारण तुम्ही त्याला दूर ठेवून, हे अगदी खोटं आणि भंपक विधान आहे की राजकारणापासून आम्ही दूर असतो. हां, सत्ताकारण हा एक वेगळा भाग आहे,
परंतु राजकारण हे कुठं नाही, घरामध्ये सुद्धा राजकारण चालतं, दोन भावांमध्ये सुद्धा राजकारण चालतं. ही तर आम्ही लोकशाही प्रक्रिया स्वीकारलेली धर्मादाय संस्था आहे, ज्याच्यामध्ये निवडणुका असणार आहेत, ज्याच्यामध्ये भिन्न मतांची माणसं वेगवेगळ्या वेळेला आपल्या मताचा आग्रह धरून निवडणूक लढवतील, पदाधिकारी होण्यासाठी प्रयत्न करतील किंवा संपूर्ण संस्था चालवण्याचा प्रयत्न करतील. सो तिथे त्या त्या पद्धतीचं राजकारण आहेच आहे ना. मग ते टाळायचं कशाला, नसलं उगीच खोटेपणा, संभावितपणा कशाला करायचा. नाही नाही बाबा, आम्ही त्याच्यापासून दूर, मी अगदी निकोप पद्धतीने करता, ही सुद्धा राजकीय स्टेटमेंट आहे असं मला वाटतं. हा, तुम्ही ज्या विचारांचे आहात त्या विचारांच्या संस्कारांच्या आणि तुम्ही तुमची कार्यपद्धती ठेवा. तुम्ही ते लादू नका दुसऱ्यावर, ज्याला हे पटत नाहीये. हे मला अगदी पूर्ण पटतं, मी ते लादणारही नाही, परंतु मी ते लपवणारही नाही. मी जर एका विचारसरणीनी माझ्यावरती संस्कार केलेले असतील तर ते मी का लपवायचे. जर मी ते करत असताना काही चुकीचं वागत असेल तर बट्टा त्या विचारांना लागणार आहे. या जबाबदारीने जर मी काम करत असेल तर मी ते का लपवावं. आणि लपवून मी जाणार कुठं आहे. बोलणारच आहे. तुम्ही शिक्का मारणारे बदनामीकारक पद्धतीने शिक्का मारतात, याच्यावरती माझा आक्षेप आहे. का, हा आहे या विचारांचा, हा अमुक, हा उजव्या विचारसरणीचा आहे, हा समाजवादी विचारसरणीचा आहे, हा साम्यवादी विचारसरणीचा आहे. असू शकतात ना, एकत्रित काम करणं. पूर्वी तुम्ही हीच उदाहरणं देता की अगदी एकत्र बसून जेवायचे आणि मग नंतर आपापल्या पद्धतीने जेव्हा विचारांचं भांडण व्हायचं तेव्हा विचारांचं मग त्याची बदनामी कशाला करायची. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या निवडणुकीत पडता त्यावेळेला मात्र अमुक जिंकला, मग त्याच्यात हे झालेलं होतं, मुख्यमंत्र्यांपासून सगळे आले वगैरे, अशा पद्धतीने बदनामी कशासाठी करता. जर ते माझे सहकारी म्हणून असतील कधीतरी आणि हे केले असतील, मुख्यमंत्री नाही इतर सांगतोय तुम्ही, ते सहकारी जर हा आता योगेशला आपल्याला मदत केली पाहिजे आणि यासाठी जर ते कार्यकर्ते म्हणून माझ्याबरोबर असतील तर ते एखाद्या पक्षाचा एजेंडा कसा असू शकतो. बरोबर. त्याच विचाराच्या लोकांना वाटलं की हो, आता महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये आपल्यातले काही योग्य उमेदवार द्यावेत, अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि त्यांनी एकत्रित निवडणूक लढवली. आधी तुम्ही नव्हतात का लढवत. बरोबर. 10 वर्ष तुम्ही होतात तेव्हा ते एका विशिष्ट विचारांचेच पदाधिकारी होते की नाही. 5 वर्ष आता दुसऱ्या विचारांचे आले. 5 वर्षांनी जेव्हा निवडणूक होईल त्यावेळेला कदाचित पुन्हा आम्ही येऊ किंवा कदाचित विरोधी येतील. तुम्ही स्वीकारलेत नाही, मग झालं तर मग तुम्ही त्याच्यावरती फक्त विशिष्ट विचारसरणीच्याच लोकांच्या याने का शिक्का मारता, असं चुकीचं आहे. बरोबर. सर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा घडत असतात आणि आता मध्यंतरी एका शाखेच्या निवडणुकीच्या दरम्यान पण अशा काही निवडणुकीच्या म्हणून काही चर्चा होत होत्या समाज माध्यमांवरती. मग त्याचे वाद प्रतिवाद असे जे झडत असतात, अध्यक्ष म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता. नाही, ते अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याची निवडणुकीची वेळच आलेली होती, ती त्यांच्याकडनं जाहीर झालेली होती. याच्यामधलं माझं फक्त म्हणणं असं होतं की ती घटनेनुसार दिली पाहिजे. घटनेमध्ये एक कलम असा आहे की मध्यवर्ती शाखेच्या निवडणुका ज्या पद्धतीने होतील त्याच पद्धतीने शाखांच्या व्हायला पाहिजे. अमुक एक शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेची शाखा असते, मग ते गाव कुठलंही असो, मग त्या शाखेतली पंचवार्षिक निवडणूक ही मध्यवर्तीच्या पंचवार्षिक प्रमाणेच व्हायला पाहिजे. तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही काहीतरी डिक्लेअर करायला लागलात आणि तर असं चालत नाही. आणि माझ्याकडून मी नव्हतो गेलो कुठल्याही समाज माध्यमाकडे किंवा काय, मी फक्त घटनेचं पुस्तक हातात धरलेलं होतं. त्याप्रमाणे ती झाली नाही झाली हे आपण सामोपचारांनी समोरासमोर बसून ठरवू शकतो. तुम्ही गेलात तर समाज माध्यमांना तुम्ही उत्तर द्या. मी कधीच समाज माध्यमांमध्ये याबद्दल आत्तापर्यंत कधीच रिॲक्ट झालो नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, त्याच्यानंतर तिथल्याच जवळच्या शाखेमध्ये, त्याच्या पलीकडच्या शाखेमध्ये, सगळीकडे जनरल बॉडी मिटिंगमध्ये अतिशय सामोपचाराने हे झाल्या, निवडणुका झाल्या. 31 मार्चला झाली, 31 मेला झाली, त्याच्यानंतर आत्ता 7 तारखेला एक झाली. सो या निवडणुका त्या होणारच आहेत, त्या पंचवार्षिक निवडणुका आहेत. मग त्याच्या पद्धतीने की बाबा कोणीतरी निरीक्षक पाहिजेत, त्याला आपणच पदाधिकारींना आपणच निवडणूक अधिकारी, असं कसं होऊ शकतं. असं होत नाही ना. तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे होत नसतं. तुम्ही एक घटनात्मक चौकट घेतलेली आहे ना, आणि त्याचा जो कोण अध्यक्ष आहे तो जो तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याप्रमाणे जा, तर तुम्ही त्याच्या विरुद्ध मग पुन्हा एकदा ना की तुम्हाला हवं त्यावेळेला तुम्ही शिक्के मारता. तुम्ही जेव्हा मतं गोळा करत होतात पाकिटं जाऊन, त्यावेळेला तोच शिक्का तुम्ही तुमच्या कपाळावर मारून घेतला होता. अरे मी पण लहानपणी शाखेत जात होतो असं करून तुम्ही घेतलेले होते, पाकिटं घेऊन गेला होतात जी आमच्या विरोधातली मतं होती. असं बरोबर ना. तेव्हा आम्ही स्वीकारलं ना, तेव्हा दिली असतील पाकिटं, जाऊ दे. मग आता तुम्ही पराभूत होता, तुमचं कोणी ऐकत नाहीये म्हणल्यानंतर तुम्ही अखंड तांडव कसं काय करता, असं नाही चालत.
बरोबर. सर, काही दिवसांपूर्वी एशियाटिक सोसायटीच्या संदर्भात माजी उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे असं म्हणाले होते की एशियाटिक सोसायटीमध्ये काही काळ एक वैचारिक एकारलेपणा आला होता, ज्याच्यामुळे कुठेतरी परिवर्तन गरजेचं आहे, अशी एक भूमिका त्यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. महाराष्ट्र साहित्य परिषद जी मागची 100 साहित्य संमेलनं जिने भरवली, तिच्यामध्ये अशा पद्धतीचा वैचारिक लेट मी करेक्ट. महाराष्ट्र साहित्य परिषदेनी 100 संमेलनं नाही, साहित्य महामंडळाने 100 घेतली. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही त्यातली एक घटक संस्था आहे. बरोबर. मुंबई साहित्य संघ ही दुसरी, विदर्भ साहित्य संघ ही तिसरी आणि मराठवाडा साहित्य परिषद ही चौथी. अशा 4 घटक संस्थाचं जे महामंडळ आहे ते महामंडळ संमेलनं घेतं. त्यातली 99, 100 आणि 101 ही 3 संमेलनं ही महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे घेणार आहे. 99 झाल्यानंतर पंचवार्षिक निवडणूक लागली, त्यामुळे आता 100 आणि 101 हे साहित्य संवर्धन आघाडीचे जे पदाधिकारी निवडून आलेले आहेत, त्यामुळे बाय डिफॉल्ट ते महामंडळाचे अध्यक्ष कार्यवाहक कोषाध्यक्ष झालेले आहेत. आणि त्यामुळे महामंडळाचं जे कार्यालय असतं ते दर 3 वर्षानंतर एकेका घटक संस्थेकडे जातं. म्हणजे आता 101 संमेलन झालं की ते विदर्भ साहित्य संघाकडे जाणार आहे. मग विदर्भ साहित्य संघाचे जे अध्यक्ष, कार्यवाह आणि कोषाध्यक्ष आहेत ते महामंडळाचे बाय पदसिद्ध अध्यक्ष, कार्यवाह आणि कोषाध्यक्ष होतात. अशी या महामंडळाची रचना आहे. बरोबर. आता याच पार्श्वभूमीवरती महामंडळ असेल किंवा महामंडळातील घटक संस्था यांच्यामध्ये काही अशा पद्धतीचा वैचारिक एकारलेपणा आपल्याला जाणवला का? मला वेळोवेळी तो जाणवतो, अगदी अजूनही काम करताना तो जाणवतो. आणि याचं एकमेव कारण जे विनयजींनी सांगितलं असं मला वाटतं की त्या एकारलेपणाची सवय त्यांनाच झाली. त्यामुळं जे कोणी बसलेले आहेत, जे आधीचे पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ अनुभवी साहित्यिक कार्यकर्ते आहेत असं आपण म्हणू, त्यांनी काम केलं का? नो डाऊट त्यांनी काम केलेलंच आहे, त्यांनी त्यांच्या परीने केलेलं आहे. पण इतके वर्ष काम करत असताना ते एकाच विचाराचे असल्यामुळं किंवा त्यांचे सहकारी सुद्धा त्याच विचाराचे असल्यामुळं दुसरं काही आलं की एकतर काही जणांना विरोध सहन होत नाही किंवा काही जण म्हणतात परंपरांच्या चौकटा मोडलेल्या आहेत. सो हा जो एक आहे त्याला मी कुठेतरी जे विनयजी म्हणतात त्याप्रमाणे एकारलेपणा, की दुसरा कुठला विचार येणार आहे का नाही, आणायचा का नाही. इकडं तुम्ही म्हणता साहित्य हे विविध प्रवाहांचं एकत्रित खळाळतं हे आहे, अमुक आहे तमुक आहे. परिसंवादात तर मोठी मोठी भाषणं करतात लंबी चौडी, पण ज्यावेळेला दुसरा खळाळता प्रवाह यायला लागतो तुमच्या ह्याच्यात त्यावेळेला तुमची पंचायत का होते, त्यावेळेला तुम्हाला वातावरण गरुळ झाल्यासारखं का वाटतं. तुम्ही त्यांना सामील करून घ्या ना, तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐका ना. म्हणजे मी नेहमी म्हणतो साहित्यिक फक्त तुम्हीच, आम्ही जे लिहितो ते साहित्य नाही, असं कसं होईल. बरोबर. साहित्य संमेलनांनी महाराष्ट्राला राज्य म्हणून आत्ताच्या घडीला काय द्यायला हवं असं आपल्याला वाटतं? साहित्य संमेलनांनी महाराष्ट्रासाठी अभिजात मराठीचा जेवढा म्हणून प्रसार, प्रचार, संवर्धन, उद्घोष करता येईल तेवढा प्रत्येक व्यासपीठावरनं केला पाहिजे. हे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे असं मला वाटतं. शेवटच्या प्रश्नाकडे वळण्याआधी आधीच एक छोटासा प्रश्न असा की एका बाजूला आत्ताचे जे युवा लेखक लेखिका लिहितात त्याच्यामध्ये 1-2 प्रवाह आपल्याला बघायला मिळतात. एक तर कुठेतरी त्यांच्या लिखाणाला बाजूला सारून एकेकाळी किती छान साहित्य लिहिलं गेलं होतं आणि आता हे काय लिहिलं जात आहे अशा पद्धतीचा प्रवाद असतो. आणि दुसऱ्या बाजूला हे जे वेगळेपण आहे ते वेगळेपण कुठेतरी हळूहळू का होईना पण स्वीकारणारी माणसं आहेत. तुम्ही स्वतःला या प्रवाहात कुठे बघता? 100% स्वीकारणारे ह्याच्यात आणि जास्तीत जास्त स्वीकारलंच पाहिजे. अगदी फेसबुकवरती छान पद्धतीने ललित लेखन जर करत असेल तर त्याला ललित लेखक मानलं पाहिजे, त्याला लोकांसमोर आणलं पाहिजे. त्या लेखकाला, लेखिकेला तिचं साहित्य, त्याचं साहित्य हे लोकांपर्यंत आणण्याचं महत्वाचं काम साहित्य परिषदेचं आहे असं मला वाटतं. आणि ते 100% जोपर्यंत मी या पदावर, माझे सहकारी या पदावर आहेत तोपर्यंत आम्ही हे करत राहू. पुस्तकावर छापलं गेलेलं असेल, पांढऱ्यावरती काळं जे छापले जाते तेच म्हणजे साहित्य नाही. हे आता इतकी व्यासपीठं आणि इतके प्लॅटफॉर्म्स तयार झालेले आणि या लोकांना म्हणजे मी कधी कधी मला वाटतं ना, अरे कुठे बसलात गुहेमध्ये तुम्ही. एकदा या बाहेरची जी काय मोठं वैश्विक जे जाळं तयार झालेलं आहे त्याच्यात आता मराठी शोधा, इतकं वेगळं वेगळं लोक लिहित आहेत आणि व्यक्त होत आहेत. याला तुम्ही कधीतरी साहित्याच्या तुमचा परीघ वाढवा आणि ते वाढवण्यासाठी 100% प्रयत्न हे केले जाणारच आहेत आणि ते केले गेले पाहिजे. परीघ हा वाढवलाच पाहिजे. आता
सर, 100व्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कोण भूषवणार आहे हे मला वाटतं की काही महिन्यात आता कळेलच कळेल. आपल्याला. पण त्या संमेलन अध्यक्षांकडून आपल्या काय अपेक्षा असतील? म्हणजे एका बाजूला एक सामान्य वाचक म्हणून सुद्धा, आणि आता या अध्यक्ष पदाच्या नाही, मी भूमिकेवर माझ्या अपेक्षा आता आपल्या समोर व्यक्तच केल्यात आणि ते तशाच त्यांच्या समोर व्यक्त करीन जे कोण आहेत ते. शेवटी ते त्यांनी पुढच्या वर्षभर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून काय पद्धतीने मतं व्यक्त करावीत, काय पद्धतीने न्यावं, कुठल्या दिशेला न्यावं, हा त्यांचा हे आहे. परंतु मला ज्या वेळेला एक ऑफिस बेअरर म्हणून जर विचार केला की मी आल्या आल्या काय उद्दिष्ट ठेवून काम करतो आहे, तर ते मी नक्कीच त्यांना सांगेन आणि वारंवार सांगत राहील. मतैक्य झालं तर आनंद आहे. नॅचरली ते ज्येष्ठ असणार आहेत जे कोणी असतील ते, सो त्यांचे आशीर्वाद लाभतीलच. मतभेद झाला तरी ते त्यांचं वैयक्तिक मत असेल, मी माझं वैयक्तिक मत मांडायला कायम स्वतंत्र असणार आहे, तेही असणार आहे. नक्कीच. म्हणजे सांस्कृतिक अवकाशातला एक महत्वाचा घटक म्हणजे आपलं साहित्य, आणि आज आपण इतक्या विविध विषयांना हात घालून कुठेतरी एक टीजरच दाखवलेला आहे की 100व्या साहित्य संमेलनामध्ये काय काय घडणार आहे. सर, आपण माहेम टीव्हीशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद. मराठी साहित्य विश्वाचा अवकाश हा कुठेतरी साहित्य संमेलनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा उच्चार वेळोवेळी होतो आपल्याला बघायला मिळतं. मात्र त्याच्या पलीकडे बोलीभाषांचं काम असेल किंवा बालसाहित्याची जी मोठी परंपरा आपल्याला लाभली होती त्याचा विस्तार कुठेतरी करणं महत्वाचं आहे. हे आज आपल्याला या मुलाखतीतनं याची आपल्याला माहिती मिळाली. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.